नमस्कार मित्रांनो, सर्व पद्धतीने महाराष्ट्र सरकारने मराठा आंदोलन थांबवण्याचा चिरडण्याचा खूप प्रयत्न केला। त्यापैकी मराठी माणसाला मराठा विरुद्ध उभा करण्याचाही खूप प्रयत्न झाला आणि प्रसार माध्यमांनीही तो केला। काही प्रसार माध्यमांनी मराठी माणसाच्या प्रतिक्रिया घेऊन मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचाही प्रयत्न केला, पण तशा कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह किंवा बदनामीच्या प्रतिक्रिया मराठी माणसाकडून मिळाल्या नाही, म्हणून तो प्रयत्नही फेल झाला। जेव्हा पाहिजे त्या प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत मराठी माणसाकडून, तेव्हा महिला पत्रकारांना पुढे करून थोडंफार बदनामीचं सावट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यापैकी एक इंटरव्ह्यू जो बघण्यात आला आहे तो आहे प्रियंका कापसेंचा, की जिच्यामध्ये त्या म्हणतात की त्यांच्याबरोबर गैरवर्तन झालं, बाकीच्यांबरोबरही खूप मोठं गैरवर्तन झालं। तिच्यावरती खूप मोठ्या प्रतिक्रियाही आल्या, तर तो इंटरव्ह्यू बघा तुम्ही। नमस्कार, मी प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमतची रिपोर्टर आहे आणि गेली 18 वर्ष मी मुंबईमध्ये रिपोर्टिंग करते आहे। आज मी या वेशात असण्याचं कारण असं की महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आज गौरींचं आगमन झालंय। गौरी म्हणजे शक्ती, आणि याच शक्तींचं आगमन जेव्हा आज होत आहे तेव्हा मुंबईतल्या महिला पत्रकारांना विशेषतः आणि प्रसारमाध्यमांना एका वेगळ्याच प्रसंगाला तोंड द्यावं लागतं आहे, आणि त्याचबद्दल मी आज आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। गेले 3 दिवस मुंबईमध्ये भगवं वादळ मनोज जरांगे पाटील यांचा जो मोर्चा आहे तो मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आला आहे, आणि त्याचं वार्तांकन करण्यासाठी सगळ्याच आम्ही महिला पत्रकार असो किंवा पुरुष पत्रकार असो किंवा कॅमेरा पर्सन असो, आम्ही धडपडतो आहोत। आम्ही प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवतो आहोत। परंतु हे करत असताना आंदोलकांच्या वतीनं पत्रकारांना शिवीगाळ करणं, त्यांना धक्काबुक्की करणं, त्यांच्याशी हुज्जत घालणं, त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी झुंबड करणं, विशेषतः महिला पत्रकारांना घेरून ठेवणं असले प्रकार वारंवार घडत आहेत। खरं परंतु वारंवार सांगून सुद्धा आंदोलकांच्या वतीनं कॅमेरा पर्सन्सना शिवीगाळ करण्यात येत होता, आणि त्यामुळे आम्ही सगळ्या पत्रकारांनी आमचे कॅमेरे डाऊन करण्याचा निर्णय घेतला। म्हणजे आमचे कॅमेरे आम्ही अर्ध्या उंचीवर आणण्याचा निर्णय घेतला, आणि सगळे कॅमेरे अर्ध्या उंचीवर आणण्यात आले। हे बघून मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जे आंदोलक होते त्यांना चांगलाच दम दिला। असे वागू नका हे त्यांना सांगितलं, नाहीतर मी या आझाद मैदानातून उठेल असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी आंदोलकांना सांगितलं। आणि त्यावर ते आमच्यावर चिडले, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी आता काय बोललो, मी वेगळं काय बोललो, मी आता सगळ्या आंदोलकांना दम दिलेला आहे की असं होणार नाही। त्यावर आम्ही काय घडलं हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला। माझा एक सहकारी जो आहे त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं जे कॅमेरा पर्सन्स आहेत त्यांना शिवीगाळ केली जाते आहे, कशा पद्धतीनं त्यांना दगड मारले जात आहेत, या गोष्टी आम्ही सांगत होतो त्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांची ऐकून घेण्याची त्या काळात तरी मानसिकता दिसत नव्हती, म्हणून पत्रकारांचा सुद्धा आवाज वाढला। आणि जेव्हा मग महिला पत्रकार म्हणून मी त्यांना सांगितलं की मुलींना, महिला पत्रकारांना धक्काबुक्की केली जाते, त्यांचे कपडे ओढले जात आहेत, हे योग्य नाही। तर त्यावर मनोज जरांगे पाटील मला असं म्हणाले की ताई, माझ्यासाठी 7-8 दिवस माझ्यासाठी म्हणून तुम्ही सहन करा। त्यावेळेला मीच त्यांना परखड उत्तर दिलं की 1 दिवस काय, 1 सेकंदही आम्ही हे सहन करू शकणार नाही। महिला पत्रकारांचे कपडे ओढणं हे कदापि सहन केलं जाणार नाही। एक महत्वाचं की ज्यावेळेला मी हे त्यांना सांगत होते त्यावेळेला त्यांचं म्हणणं होतं की हा सगळा प्रसंग कुठे घडला, तर हा प्रसंग CST स्थानकावर माझ्याबरोबर जो घडला तो CST स्थानकावर घडलेला होता। जेव्हा मी त्यांना कल्पना दिली की हे सगळे प्रकार CST स्थानकामध्ये जे आंदोलक आहेत, जे गोंधळ घालतायत त्यांच्याकडनं होत आहे, त्यावर मनोज जरांगे पाटील यांचं असं म्हणणं होतं की ही माणसंच आमची नाही, आमच्या आंदोलकांच्या वेशामध्ये कोणीतरी येऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल। परंतु जर आम्ही प्रसार माध्यम म्हणून गळ्यात गमछा घातलेला किंवा एक मराठा लाख मराठा अशी टोपी घातलेल्या प्रत्येक आंदोलक हा मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलक आहे असं म्हणून जर त्यांच्या प्रतिक्रिया घेत असू, तर त्यांच्या वर्तनासाठी सुद्धा ते आंदोलकच आहे असं आम्ही मानतो, आणि म्हणूनच त्यांचं हे गैरवर्तन सुद्धा खपवून घेतलं जाणार नाही। आमचं बोलणं संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलकांना तंबी दिली, आणि असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं। याशिवाय त्यांनी मला सांगितलं की जर कोणी गैरवर्तन करत असेल तर त्याचा फोटो काढा, मला द्या, मग मी त्याचं गाव आणि त्या माणसाचं काय करायचं ते बघतो, आणि असं जर कोणी तुमच्याशी गैरव्यवहार करत असेल तर त्याला तिथल्या तिथे तुडवा असं त्यांनी सांगितलं। त्यावर आम्ही असं म्हटलं की जर तुडवायचं असेल तर आम्ही तुमच्या आदेशाची वाट बघणार नाही, हे आम्ही करू शकतो असं आम्ही मनोज जरांगे पाटील यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। परंतु म्हणूनच एकूण या संपूर्ण घटनेचा प्रसार माध्यम म्हणून आम्ही सगळे निषेध करत आहोत। सगळ्या प्रसार माध्यमांच्या ज्या संघटना, पत्रकारांच्या ज्या संघटना त्यांच्या वतीने सुद्धा पत्रकारांशी केल्या जाणाऱ्या गैरव्यवहाराचा, गैरवर्तनाचा आणि महिला पत्रकारांशी केल्या जाणाऱ्या विनयभंगाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत। त्यांनी कुणाशी लग्न केलं हे व्हायरल झालं, आणि त्यानंतर बक्षीस समारंभही व्हायरल झाला। मी म्हणजे असं म्हणत नाही आहे की महिला पत्रकारांची छेडनसेल काढली गेली किंवा त्यांचा म्हणजे जे काही प्रियंका मॅडम बोलत आहेत की कपडे ओढले गेले असतील का विनयभंगाचे, मी 100% म्हणतो की केले असतील। मी असं डायरेक्ट नाही म्हणत आहे की हे झालं नसेल किंवा हे खोटं आहे,
पण मॅडम मला एक गोष्ट सांगायची आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, की गावाखेड्याकडचे मुलं आलेले आहेत ते, आणि गावाखेड्याकडच्या मुलं आल्यानंतर त्यांनी तो कॅमेरा पाहिला असेल, त्यांनाही वाटलं असेल आपण फ्रेममध्ये यावं किंवा फ्रेममध्ये यावं, त्यांनाही असं वाटलं असेल की आपण फ्रेममध्ये यावं, कॅमेरामध्ये यावं, आपलाही फोटो निघावा, आपणही जनतेला दिसावं. तर अशा पद्धतीने या गोष्टी झाल्या असतील. मी असं नाही म्हणत की झालेल्या नाही, झाल्या असतील. पण तुम्ही स्वतःहूनच म्हणता आहेत की भगवा गमछा घातलेला, भगवी टोपी घातलेला हाच मराठा आंदोलक आहे का? जेव्हा असा प्रश्न तुम्ही जरांगे पाटलांना केला तेव्हा त्यांनी तुम्हाला क्रॉस क्वेश्चन केला की ते माझेच लोक आहेत का, आमचेच लोक आहेत का, याची शहानिशा केली का? तर तुम्ही बोलले की नाही, जर का ते एक मराठा लाख मराठा म्हणता आहेत, त्यांच्या त्यांच्या डोक्यावरती भगवी टोपी आहे आणि गळ्यामध्ये गमछा आहे, तर आम्ही तेच समजू की तो तुमचाच माणूस आहे. पण मग बाकीचे व्हिडिओही बघा ना तुम्ही. काही ठिकाणी पोलिसांनी स्वतः भगवे टोप्या घालून भगवे गमछे घातलेले आहेत, असे इथे व्हिडिओ व्हायरल झाले. तुम्ही म्हणता आहेत की झालं, विनयभंगाचे काही प्रकार झाले असतील, तर मी असं नाही म्हणत आहे डायरेक्ट की झाले नसतील. पण मग तिथं गर्दी एवढी होती की धक्काबुक्की होणारच आहे, आणि ती होणार होती, ती साहजिकच आहे. गर्दी होती तेवढे लोक होते तिथं आंदोलनामध्ये. मग जेव्हा अशा एखाद्या वेळेस या गोष्टी घडतात तेव्हा आपण सांगतो की नाही असं नको करू, हिच्याने आंदोलन वेगळ्या मार्गाला जाईल, काही वेगळी प्रतिक्रिया येईल, काही वेगळं जण शूट होईल, आपण सांगतो ना. सांगायला पाहिजे होतं, सांगतो. खूपदा तर पत्रकार इंटरव्ह्यू घेण्याच्या आधी काय प्रश्न विचारे याचं पूर्ण स्क्रिप्ट तयार असतं. मग फक्त हा एक गोरगरिबांचं आंदोलन आहे, किंवा ते सरकारच्या घशापर्यंत आलेलं आहे, किंवा आता सरकारला जळजळ होते, ॲसिडिटी झालेली आहे म्हणून काहीतरी एक नॅरेटिव्ह बनवायचा आणि तो लोकांसमोर मांडायचा, हा कुठला तरी प्रकार म्हणजे लाजिरवाणा वाटतो. असं म्हणू शकत नाही मी की झालं नसेल किंवा तुम्हाला अडथळे आले नसतील, झालं असेल. पण काही वेळेस तर आपण समजून घेतो ना. काही वेळेस तर शूट करायला आपण जेव्हा जातो, शूटिंग जेव्हा होत असते तेव्हा प्रत्येकाला वाटतं फ्रेममध्ये याला कोण असा व्यक्ती नाही. आणि CSTच्या स्टेशनवरती तर असं शक्यच नाही आहे की कोणता माईचा लाल बिना धक्क्याबुक्क्याचा बाहेर निघेल. हे पॉसिबल तरी आहे का छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरती? हे तोपर्यंत 10 बॉडीगार्ड घेऊन जाणारा व्यक्तीही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमधून बिना धक्क्याबुक्क्याचा निघत नाही पीक आवर्समध्ये. सांगण्याचं फक्त माझं कारण हेच आहे की का झाली होती धक्काबुक्की, झाली असेल धक्काबुक्की, झाला असेल, मी नाही म्हणत नाही, झाला असेल. पण मग काही वेळेस तर स्वतःहून सांगितलं ना, पाहिलं आहे आम्ही की नाही थोडा दूर खडे राहो, कॅमेरा के फ्रेम में मत आओ, फार व्यवस्थित प्रकारे इन्स्ट्रक्शन्स दिले जातात. मग आता त्या गोष्टी रिपोर्ट करणं आवश्यक होत्या का? की ही एक सरकारची शाळा आहे, हे आंदोलन बदनाम करण्यासाठी, या आंदोलनाला घेरण्यासाठी, याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आता हा दुसरा व्हिडिओ बघा ज्याच्यामध्ये स्वतः जो आंदोलक आहे त्याने स्वतःही शूट केलेला आणि तो मान्य करतो की इथे एवढा चिखल आहे, बसण्याची सुविधा नाही आहे, आणि कॅमेरे आंदोलन जे होतं ते आझाद मैदानावरती होतं. कॅमेरे CST स्टेशनच्या पुढे का लावण्यात आले होते? पण आहोत CST चौकामध्ये, आणि CST चौकामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची सूचना, महत्त्वाची ते जी काही घडामोडी घडते ते दाखवतो आहे. मुद्दामून या ठिकाणी कॅमेरे लावले गेलेले आहेत, जे की कॅमेरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मीडियाचे. आणि मीडियाचे कॅमेरे मुद्दामून का लावले गेलेले आहेत? हे मुद्दामून हे कॅमेरे बघून इथले जे आंदोलक आहेत ते बिथरावेत, या मीडियाच्या माध्यमातून त्या काही मुद्दामून खोट्या बातम्या कशा आम्हाला लवकर पसरवता येतील त्यासाठी सुद्धा असे कॅमेरे या ठिकाणी लावले गेलेले आहेत की काय, हा प्रश्न संपूर्ण आंदोलकांना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. कारण या चौकामध्ये आंदोलनच नाही, इथे काही नाहीच आहे, मग इथे काय एवढं तुम्ही कॅमेरे लावलेत, इथं काय ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत, ही तुम्ही सर्व मराठा बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आंदोलनामध्ये ह्या सर्व आंदोलन या ठिकाणी होत असताना इथं जेवणाची व्यवस्था नव्हती, जेवायला व्यवस्था नाही. आणि खाली जर बघितलं तर इथं गाड्या जेवणाच्या वाटायला सुरुवात होते. खाली सर्व हा चिखल आहे, उभं राहून लोक जेवतात, कुठे पेंडॉल नाही आहे जेवायला, बसायला सुद्धा पेंडॉल नाही आहे, हातावर घेऊन जेवावं लागतं. आणि कधी बसलोत आणि पाऊस आला की ताट उठून पावसातच आम्हाला पळावं लागतं. आणि मुद्दामून या ठिकाणावरचं काहीतरी नेरेटिव्ह बातम्या पसरवण्याचं काम मीडिया करतंय की काय, आणि मुद्दामून कोणी पाकिटं दिलीत का, हा सुद्धा संशय आता तुमच्या आणि माझ्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या म्हणजे बांधवांपर्यंत हे पोहोचवणं गरजेचं आहे. कारण काही ठिकाणी असं क्लिअरली दिसलंय की कॅमेरामॅन जो आहे तो फक्त घाण झालेली आहे, जे रस्त्यावरती घाण झाली त्याला शूट करतोय.
दुसऱ्या गोष्टी शूट करत नाही. आणि कॅमेरे आंदोलन जे होतं ते आझाद मैदानावरती होतं. कॅमेरे CST स्टेशनच्या पुढे का लावण्यात आले होते? कॅमेऱ्यांना बघून मुद्दामून गर्दी होईल आणि मग ते वातावरण चिघळेल किंवा त्याला काहीतरी वेगळं स्वरूप येईल, हा पण तर एक मुद्दा निर्माण होतो ना, हा पण तर एक प्रश्न निर्माण होतो ना, की ही शाळाच केलेली आहे की शाळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण या ठिकाणी काही गरज नसताना इथं फक्त अन्नछत्र आहेत, इथं येऊन एक कॅमेरामॅन येऊन तो घेऊ शकतो, पण इथं दिवसभर लाईव्ह दाखवण्याची कारणं काय आहेत आणि मुद्दामून ह्या सगळ्या घटना घडून आणायची की काय, असा सुद्धा प्रश्न सध्या वर्तवला जातो आहे. स्वतः कबूल केले की आमच्याकडे बॅरिकेड आहे, त्या बॅरिकेडला चाकं नसतात म्हणून पोरं तिच्यावरती गाडी म्हणून समजले आणि गाडी म्हणून समजले आणि तिच्यावरती खेळले. बॅरिगेट आहे, हे बॅरिगेट आम्हाला माहीत नाही, आमच्याकडे असे बॅरिगेट नसतं, बॅरिगेटला चाकं नाही आहेत आमच्या गावाकडच्या, इथं चाकं दिसली, वाटलं हा गाडा याच्यावर बसूया आणि लोटूया, ह्या पद्धतीनं काम झालं. उंच लाईट दिसला तर तिच्यावरती प्रत्येकाला झेंडा लावासा वाटतं म्हणून त्यांनी चढून तो झेंडा लावला. कुणाला वाटलं माझ्या गावामध्ये चौकावरती मोठा झेंडा लावला जातो, मग आम्ही त्या पद्धतीनं ते झेंडा लावण्याचं काम केलं. त्याला तुम्ही हुल्लडबाजी म्हणत असाल, पण हे आमच्या गावाकडे घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. की ते हॉटेलच्या समोर जाऊन तिथं हुज्जत घालतात, हुज्जत नाही घालत होते, त्यांनी स्वतः क्लिअर सांगितलं की त्यांना तहान लागली होती, पाण्याची दुकानं बंद ठेवण्यात आले, तर ते बोलले की पैसे घ्या आणि पाणी द्या, जे त्यांना देण्यात नाही आलं. ताज हॉटेलच्या बाहेर का तुम्ही म्हणता की काही बांधव आंदोलन करताय, आंदोलन नव्हते करत, कारण आमच्या गावाकडच्या हॉटेल आहेत ना कुणासाठी सुद्धा खुल्या आहेत. गरीब जरी असेल, फाटका जरी असेल, तर तो येऊन पाणी पिऊ शकतो. आणि म्हणून आम्हाला वाटलं की ही हॉटेल मोठी दिसते, इथं आम्हाला पाणी दिलं जाईल का, म्हणून आम्ही तिथे गेलो. तहान लागलेली होती आणि त्या तहानेच्या भरामध्ये तिथे गेलो. तिथं गार्डने अडवलं आणि अडवल्यानंतर आम्ही म्हटलं की पैसे घ्या पण आम्हाला पाणी द्या. हे एवढं बोलणं सुद्धा चुकीचं वाटतं का हो? कारण इथं आलेला सर्व हा शेतकरी बांधव आहे आणि ही मुंबई जी उभी आहे ना, तुम्ही खाता त्या भाकरीवर आमच्या शेतकऱ्याच्या कष्टाचा घाम गाळलेला आहे आणि ती भाकर तुम्ही खाताय ती शेतकऱ्याच्या जीवावरती आहे. ही जरी ह्या आंदोलनामध्ये बघा की स्वतः आंदोलन करताना एका व्यक्तीला पकडलाय, त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाले केला, त्याचा काही एक संबंध नव्हता त्या आंदोलनाशी. त्याला ना मराठी येते ना तो ह्या महाराष्ट्रातला व्यक्ती होता, पण त्याच्या गळ्यात फक्त भगवा गमछा होता आणि टोपी होती. मग हे म्हणू शकतो ना आपण क्लिअरली की आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होता. सरकारकडून आमचं आंदोलन मोडीत काढण्याचं जे षडयंत्र कशा पद्धतीने केलं जातंय याचं उत्तम उदाहरण आहे. याच्या गळ्यामध्ये जर आपण बघितलं तर एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीचे रुमाल आहेत, याच्या हातामध्ये पाण्याची बॉटल आहे, बिस्किटचा पुडा आहे आणि पेरू आहे. याच्यावरून काय दाखवण्यात येत आहे की हा एक आंदोलन आहे, परंतु हा आंदोलक नाही, हा प्रॉपर राहणारा MP चा मुलगा मराठा आंदोलकामध्ये कोणी पाठवला, हे षडयंत्र. अशा पद्धतीनं या आंदोलकांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे. विषय आहे की तुम्ही त्याचा मुद्दा बनवून जर का एक नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करत असाल किंवा लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत असाल की बघा हे कसे आहेत, तर हे तर लाजिरवाणी गोष्ट आहे, याला पत्रकारिता म्हणता येणार नाही. मग जर का पत्रकारितेचा नियम म्हणतो, नैतिकता म्हणते की आपण बॅलेन्स राहायला पाहिजे, आपण दोघी साईड दाखवायला पाहिजे, तर हिच्यामध्ये एक जण चुकला आणि दुसरा बरोबर, हे आलं कुठं, कसं काय, कोणत्या माध्यमातून आणि कोणत्या अँगलने? ही सर्व प्रकारची शाळा होती जी शासनाला करावीशी वाटत होती, कारण की आंदोलन जे होतं मराठा आंदोलन ते गळ्यापर्यंत आलं.